जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मीनाक्षी, मला असं वाटतंय तेजस मला प्रपोज करणार आहे. मला काहीच कळत नाहीये. मी काय करू मीनाक्षी, सांग ना. भेटू नकोस त्याला. बायको वाह बायको वाह, तुझ्या हाताला अजून बी तसलीच चव आहे बघ. एकदम जाग झाले बघ. तूच वाढवाय. काय ग, तू डबा घेऊन गेली होती ना देवळामध्ये? मग डबा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी स्पेशल काहीतरी आणलंय. ऍक्च्युली मी हे तुला खूप आधीच बोलणार होतो, पण म्हटलं चांगला मुहूर्त बघून बोलावं. आणि गुढीपाडव्यासारखा चांगला मुहूर्त असूच शकत नाही. तो हा मला तू खूप आवडते. तो हा आय लव्ह यू. माझ्याशी लग्न करशील? तेजस थांब. सोहा, हा तेजस नाहीये. ऍक्च्युली मी हे तुला खूप आधीच बोलणार होतो, पण म्हटलं चांगला मुहूर्त बघून बोलावं. आणि गुढीपाडव्यासारखा चांगला मुहूर्त असूच शकत नाही. तो हा मला तू खूप आवडते. तो हा आय लव्ह यू. माझ्याशी लग्न करशील? तेजस थांब. सोहा, हा तेजस नाहीये. हीच वेळ आहे सोहाला सगळं खरं सांगून टाकण्याची. नाहीतर हा राक्षस तिचं आयुष्य बर्बाद करून टाकेल. बोल, काय बोलायचंय तुला? मला तुला तेजस बद्दल सांगायचं. काय बोलायचं होतं तुला तेजस बद्दल? सोहा, हा जो तेजस आहे ना, तो सोहा कुठे? सोहा आहे ना तिच्या रूम मध्ये. मग मी जाऊन येतो. हा मुलगा कसा आहे? सोहाचं लग्न त्याच्याशी करून द्यायचं असेल ना, तर मी एका पायावर तयार आहे. मीनाक्षी, मी माझ्या पॅरेंट्सला सोहाबद्दल आणि माझ्याबद्दल सांगितलंय. सोहा त्यांना पसंत आहे, म्हणून आता मी लग्नाची बोलणी करायला येणार आहे. तू सोहाला माझ्यापासून तोडतीये. आपण दिलेलं चॅलेंज विसरली नाही ना बायको? माझं आणि तेजसचं लग्न होऊ नये असंच वाटतंय ना तुला? कारण तुला माझं सुख बघवत नाहीये. तू हे जे काही केलंयस ना, ते कधीच विसरणार नाही आणि तुलाही विसरू देणार नाही. प्लीज सोहाचं आयुष्य बर्बाद करू नका. ठीक आहे, आपण आपला निर्णय मागे घेतो, पण त्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल. आपण उद्या तुझ्या घरी येणार आहे. आपण घरी आलो की तू असं काहीतरी कांड करायचं की तुझ्या आत्याने तुला कान पट्टा वाजवला पाहिजे, कणकणीत. मला संसाराच्या गोष्टी शिकवताना सतत मी तुमचं ऐकून घ्यायचं? काय ऐकायचं मी तुमचं? आणि मुळात कोणाकडून ऐकायचं? ज्यांच्या स्वतःच्याच संसाराचा काही पत्ता नाही. आजपर्यंत तुमचं मी खूप ऐकत आले आत्या, पण आता फक्त कामाशी काम ठेवायचं. माझ्या संसाराबद्दल तर बोलायचंच नाही. आणि जर बोलला तर माझ्या एवढी वाईट दुसरी कोणीही नसेल.
अगं बोल ना मीनाक्षी, असं काय झालं होतं म्हणून सगळ्यांसमोर तू आत्याईला असं बोललीस? आधी काहीतरी घडलं असेलच ना. मीनाक्षी, काय झालं बाळा? हे बघ, आधी तू रडणं थांबव. हा, शांत हो. थांब, पाणी देते. हे घे, आधी पाणी पी. आणि मला सांग, तू आत्याईशी असं का वागलीस बाळा? आई अहो, माझं चुकलं, पण त्या क्षणी मी अशी का वागले मलाही कळत नाहीये. मी आत्ताच्या आत्ता जाते वर, आत्याईंना भेटते आणि त्यांची. नाही मीनाक्षी, तू आता तिला भेटायला जाऊ नकोस. तू आज जा आणि फ्रेश होऊन ये. मगाशी जे काही घडलं ते चुकीचंच होतं. आजपर्यंत या घरामध्ये असं कधीही घडलेलं नाहीये. आणि पमाने सुद्धा तुझ्यावर हात उचलायला नको होता. असो, या विषयावर आपण नंतर बोलूयात. अगं मी तुला करते नंतर कॉल. बाय. आत्ते, आत्ते तू आधी शांत हो बघू. आणि ह्यापुढे तू घर सोडून जायचा विषयही काढणार नाहीस. तू का म्हणून घर सोडून जाशील? ती असं बोलली म्हणून? घर काय तिच्या एकटीच आहे का? हे बघ सुहा, घर कोणाचं आहे ना हा मी विचारच करत नाहीये. विचार करून मी काय करू? शेवटी संसार तिचा आहे ना, आणि मला तिच्या संसारात लुडबुड करायची नाहीये. पमा, पमा शांत हो. बस बरं आधी तू माझा आधी ऐक. बस इथं बस. बस. हे बघ पमा, तूच जर असं म्हणायला लागलीस तर आम्ही काय करायचं? नाही, मान्य आहे की हा संसार तिचा आहे, पण हा संसार ज्या घरामध्ये आहे ते घर तर तुझंच आहे ना. आम्ही तर तुझेच आहोत ना. हे बघ, मी तिची बाजू घेत नाही, पण ती सुद्धा खूप रडते. झाल्या गोष्टीचा तिला सुद्धा खूप पश्चाताप होतो. बाबा, तिला ना पश्चाताप होणं इम्पॉसिबल आहे, कारण मुळातच तिने हे सगळं ठरवून केलंय. सोहा, काय बोलतेस तू? कळतंय का तुला? हो बाबा, मला सगळं कळतंय. तिला माझं आणि तेजस रिलेशन मान्य नाहीये, आणि ते मोडावं म्हणून ती सगळे प्रयत्न करते. आज पण तो तुमच्याशी बोलणार होता, पण तिने हे सगळं मुद्दाम घडवून आणलं. आणि शेवटी व्हायचं ते झालंच ना. तो निघूनच गेला. फ्रेम पण तुटली. बाबा, काही हवं होतं का? काय झालं बाबा? काकाला मी खूप चांगला ओळखतो. तो एवढा इझिली कोणाला मदत करायला जाणार नाही. या सगळ्याच्या मागे त्याचं नक्कीच काहीतरी इंटेन्शन असणार आहे. ते शोधायला पाहिजे. मनवा, नोटीस मागे घेण्यासाठी त्यांनी 20 लाख रुपये मागितले. पिझ्झापेक्षा सुद्धा आणखीन कितीतरी पदार्थ आहेत की जे मला खूप आवडतात. कोणते? म्हणजे ते मी जेव्हा नेक्स्ट टाइम रुसीन ना तेव्हा सांगेन. अरे यार, ग बाई, आत्ता कोण पाहिला आलं? या आधी कुठे काम केलंय तुम्ही? म्हणजे आधीचा काही एक्सपिरियन्स वगैरे असेल ना? सर ॲक्च्युली मी आर्किटेक्ट आहे, पण इंटिरियरचं काम सुद्धा करते. ठीक आहे, तुम्ही एकदा घर बघून घ्या. मला जरा एक फोन करायचा, मी आलोच. ओके. पण मला असं वाटतंय की परिस्थिती अजूनही कंट्रोलमध्ये येऊ शकते जर तू या सगळ्याचा होल्ड घेतलास तर.
म्हणजे काय की सध्या मार्केटमध्ये आपल्या कंपनीचं नाव टिकवून ठेवणं जास्त इम्पॉर्टंट. मीराने जे जे निर्णय घेतले ते सगळे चेंज कर. त्यामुळे सगळ्यांवरती तुझा होल्ड वाढेल. सगळे तुझं नीट ऐकून घ्यायला लागतील. बरोबर बोलतोस.